नमस्कार मित्रांनो, राज्यात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। एवढंच नाही तर त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः अजित पवार गटात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे। दरम्यान बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली आहे। मात्र बाबासाहेब पाटील यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे। त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पक्षांतरावेळी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याचे कारण देखील सांगितले। गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे। मी रागात राजीनामा दिला नाही, गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला, असे बाबासाहेब पाटील म्हणाले। यावेळी बाबासाहेब पाटील यांनी एक खंतही व्यक्त केली। मला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती। खुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तशी इच्छा होती, मात्र राज्यात 3 पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यामुळे ते मिळाले नाही, असं त्यांनी म्हटलं। दरम्यान बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। या पक्षप्रवेशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।